साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी तसेच आगामी 10 वर्षांत विकासाला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने राज्याच्या लॉजिस्टिक धोरणाला मंजुरी दिली। बुधवारच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले, पण या धोरणात सांगलीच्या लॉजिस्टिक पार्कचा उल्लेख देखील नाही। गेली 2-3 वर्षे सांगलीच्या लॉजिस्टिक पार्क बद्दल नेते मंडळींनी केलेल्या घोषणा म्हणजे निवडणुकीचा फंडाच ठरला आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मंत्रिमंडळाने पनवेलमध्ये राष्ट्रीय लॉजिस्टिक हब, नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, जालना, ठाणे, भिवंडी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, वाढवण येथे राज्य लॉजिस्टिक हब विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। नांदेड, देगलूर, अमरावती, बडनेरा, कोल्हापूर, इचलकरंजी, नाशिक, सिन्नर व धुळे, शिरपूर या 5 प्रादेशिक लॉजिस्टिक हबनाही मंजुरी दिली आहे। या संपूर्ण आराखड्यात सांगलीचा समावेश कोठेच नाही। रांजणीला ड्रायपोर्ट होणार म्हणून सांगलीच्या राजकारण्यांनी सांगलीकरांना वर्षानुवर्ष झुलवत ठेवले। ड्रायपोर्ट ऑथॉरिटीने तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जाहीर केल्यानंतर ड्रायपोर्टचा भ्रमाचा भोपळा फुटला। त्यानंतर सलगरे येथे लॉजिस्टिक पार्कच्या गप्पा सुरू करण्यात आल्या, पण राज्याच्या धोरणात त्याचा उल्लेख नसल्याने हा देखील नेत्यांनी अंधारात मारलेला बाण ठरला आहे। लोकसभा निवडणुकीआधी लॉजिस्टिक पार्कचा मोठा धुरळा उडाला, पण त्यात कोणतेही तथ्य नसून नेत्यांनी सांगलीकरांची फसवणूक केल्याचेच एव्हाना स्पष्ट झाले आहे। जिल्हा लॉजिस्टिक नोड्स तरी करा। राज्याच्या लॉजिस्टिक धोरणात जिल्हानिहाय लॉजिस्टिक नोड्सचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। 25 जिल्हा लॉजिस्टिक नोड्स करण्याचे शासनाचे नियोजन आहे। प्रत्येक जिल्ह्यात किमान 2 ते 3 ठिकाणी 100 एकर क्षेत्रावर त्याचे नियोजन आहे। जिल्ह्याची 2-3 प्रमुख उद्योग, व्यापार व व्यवसायाची ठिकाणे हब आणि स्पोक मॉडेल अंतर्गत जोडली जाणार आहेत। MIDC क्षेत्रातील 15% क्षेत्र खासगी लॉजिस्टिक नोड्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहे। नेत्यांनी आता या जिल्हा लॉजिस्टिक नोड्ससाठी तरी ताकद लावावी अशा सांगलीकरांच्या अपेक्षा आहेत। महामार्ग झाले लॉजिस्टिक कधी? रत्नागिरी, नागपूर, गुहागर, विजापूर महामार्गामुळे जिल्ह्यातील महत्त्वाची शहरे, व्यापार, उद्योग क्षेत्रे जवळ आली आहेत। प्रस्तावित पुणे बंगळुरू हरित महामार्गही प्राथमिक अवस्थेत आहे। रस्ते, वाहतूक, रेल्वे यांचे जाळे असताना लॉजिस्टिक पार्कचा विचार का होत नाही, हा सांगलीकरांचा प्रश्न आहे। इच्छाशक्तीचा तुटवडा। जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत पार्कसाठी अगदी 500 एकर पर्यंत जागा, पाणी पुरवठा, वीज पुरवठा आदी मूलभूत बाबी उपलब्ध आहेत। राजकारण्यांच्या इच्छाशक्तीचा मात्र तुटवडा आहे। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।